श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 12 मेला म्हणजेच सोमवारी आलेली आहे वैशाख पौर्णिमा, जी बुद्ध पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते। या पौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्त्व दिले जाते। या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता आणि म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी ही वैशाख पौर्णिमा अतिशय शुभ मानली जाते। वैशाख पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे। या दिवशी चंद्र आपल्या दिव्य किरणांद्वारे पृथ्वीवर आशीर्वादांचा वर्षाव करतो, त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते। तसेच या दिवशी दान करण्याला देखील अतिशय महत्त्व दिले जाते। अन्न किंवा जमेल त्या गोष्टीचे दान करण्याची या दिवशीची पद्धत आहे। या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान केले जाते। त्यानंतर सूर्यदेवाला मंत्र जप करून अर्घ्य अर्पण केले जाते। घरातील देवांची पूजा करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आराधना या दिवशी केली जाते। यामुळे मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते असे म्हणतात। तसेच आयुष्यात सुख समृद्धी येते। धार्मिक दृष्टीने पौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। सोमवारी वैशाख पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण इथं ठेवा 5 रुपयांचे एक नाणे। एका तासात घरात इतका पैसा येईल की 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे कायमचे नष्ट होईल। घरात चहूबाजूने धनसंपत्ती, पैसा हा येऊ लागेल। घरातील संपूर्ण गरिबी ही नष्ट होऊन माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल। तर असे हे 5 रुपयांचे नाणे कुठे ठेवायचे आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी रात्री करायचा आहे। आता या वैशाख पौर्णिमेचा प्रारंभ 11 मेला रात्री 8:01 होणार आहेत आणि समाप्ती 12 मेला रात्री 10:25 होणार आहेत। त्यामुळे आपल्याला हा उपाय 12 मेला म्हणजेच सोमवारी रात्रीच्या वेळी करायचा आहे। धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आपण करणार आहे, कारण या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते। तिची सेवा, उपाय, उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते। त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा तुमच्या घरात टिकत नसेल, सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, किंवा सतत तुम्हाला कर्ज घ्यावा लागत असेल, कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नसेल, किंवा तुम्ही कष्ट आणि मेहनत करत आहे परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला हवं तसा यश मिळत नसेल, तुमचा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल, तो चांगला चालत नसेल, यामुळे घरातील गरिबी, दरिद्रता ही संपायचं नाव घेत नसेल, तर तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा। हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये चहूबाजूने धनसंपत्ती ही येऊ लागेल। उपाय करण्यासाठी आपल्याला एक चांदीची वाटी लागणार आहे। जर तुमच्याकडे चांदीची वाटी नसेल तर तुम्ही एखादं मातीचं भांडं घेऊ शकता, किंवा स्टीलची वाटी तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल। फक्त इथे आपल्याला प्लास्टिक किंवा जर्मन जे आहे तर त्याची भांडे अजिबात वापरायची नाही। आणि जर तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर अतिशय उत्तम।
यानंतर आपल्याला ती वाटी स्वच्छ धुवून काढायची आहेत आणि त्या वाटीमध्ये गाईचं दूध जे असतं तर ते आपल्याला टाकायचं आहे। गाईचं दूध घेताना गरम न केलेलं दूध जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। यानंतर 5 रुपयांचं एक नाणं घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून पुसून काढायचं आहे आणि यानंतर हे नाणं तुम्हाला त्या दुधामध्ये त्या वाटीत टाकायचं आहे। यानंतर ही वाटी आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे। तुमच्या अंगणामध्ये जागा असेल, टेरेसवरती जागा असेल किंवा बाल्कनीमध्ये जागा असेल जिथे चंद्राचा प्रकाश पडतो तर अशा ठिकाणी ही तुम्हाला वाटी जी आहे तर ती ठेवायची आहे। चंद्र जो आहे तर त्या दुधामध्ये दिसेल अशा पद्धतीने ठेवायचे आहेत। आता ही वाटी तुम्ही ठेवल्यानंतर अर्धा 1 तास तुम्हाला तशीच राहू द्यायची आहे। यानंतर त्या वाटीवरती आपल्याला एक झाकण घालून ठेवायचं आहे आणि रात्रभर ती वाटी तशीच तिथे ठेवायची आहे। यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं। यानंतर तुम्हाला त्या वाटीमध्ये जे 5 रुपयांचे नाणे होते तर ते काढून घ्यायचे आहेत, स्वच्छ धुवून काढायचं आहे। जे दूध असणार आहे वाटीमध्ये तर ते दूध तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे। जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नसेल तर मग तुम्ही हे दूध तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकता, फक्त तुळशीला हे दूध तुम्हाला घालायचं नाही। यानंतर हे नाणं जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये घेऊन जायचं आहे। देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे, धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि हे 5 रुपयांचं नाणं आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याला हळदी कुंकू लावून धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। माता लक्ष्मीला तुमच्या घरात प्रसन्न होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत। हे नाणं जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवलं तर घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात, घरातील दरिद्रता गरिबी ही देखील दूर होते, देवी लक्ष्मी ही देखील प्रसन्न होते। तसेच हे नाणे तुम्ही पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात, यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी ही नेहमी आपल्या घरावर प्रसन्न राहते। तसेच तुमचा उद्योग व्यवसाय असेल, एखादा पार्लर असेल, बुटीक असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही हे 5 रुपयांचं नाणं जे आहे तर ते ठेवू शकता। एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून ठेवलं तरी सुद्धा चालेल, नसेल शक्य तुम्ही तसेच ठेवले तरीही चालेल। हे 5 रुपयांचे नाणे जे आहे तर ते आपल्याला कधीही खर्च करायचे नाहीत। जोपर्यंत हे नाणे तुमच्याकडे असणार आहे तोपर्यंत तुमच्याकडे सतत पैसा हा येत राहील। जरी तुमच्या हातातून पैसा खर्च झाला तरीही पुन्हा तुमच्याकडे पैसा हा नेहमी येत राहील, पैसा टिकत राहील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश देखील मिळेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा 5 रुपयाच्या नाण्याचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। तुम्ही बघितलं असेल की माता लक्ष्मीचा एखादा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर नेहमी लक्ष्मीच्या हातातून तुम्हाला सिक्के म्हणजे चांदीचे कॉईन किंवा सोन्याचे कॉईन जे आहे तर ते पडताना दिसतात। लक्ष्मीला नाणे हे अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण विशेष स्थितीवरती नाण्यासंबंधित काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात। त्या उपायाचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते। जर तुमच्या घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा नाही, मग घरातील इतर कुठलाही पुरुष किंवा मुलं हा उपाय करू शकता। तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा होईल तेवढा जप करायचा आहे। माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या सेवा खूप प्रभावी असतात आणि म्हणून पौर्णिमेला आपल्या घरामध्ये या सेवा आवर्जून कराव्या। तसेच पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी सत्यनारायण पूजा देखील केली जाते, तर तुम्हाला सत्यनारायण हे देखील 12 मेला म्हणजेच सोमवारी सायंकाळी करायचे आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।